आज स्पेशल मस्तपैकी मसाले शेंगदाणे। त्यासाठी मी 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि थोडीशी अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि हे सगळे इन्ग्रेडियंट मी हाताने व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलेत आणि नंतरून पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टपोरे असे शेंगदाणे ॲड करून घेतलेत। तुम्ही पेस्ट तयार करताना आपण भजीला जशी पेस्ट तयार करतो, जेवढी थिकनेस असते त्या पेस्टची तशी पेस्ट तयार करून घ्या आणि मस्तपैकी टपोरे असे शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करा। मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, मीडियम गॅस आहे आणि एक शेंगदाणे मी त्याच्यामध्ये टाकून घेते आहे। सहसा जास्तीत जास्त 3 गुठळ्या निघतात आहेत शेंगदाण्यांच्या, पण चालतं, जास्त काही प्रॉब्लेम होत नाही, पण शेंगदाणे मात्र टपोरेच घ्या। मी हे सगळे शेंगदाणे मीडियम गॅसवरच फ्राय करून घेते आहे। जर तुम्ही गॅस फुल केला तर शेंगदाणे करपतील आणि जर तुम्ही स्लो गॅस केला तर शेंगदाणे तेल शोषून घेतील। हे शेंगदाणे व्यवस्थित असे फ्राय झालेत, व्यवस्थित असा लालसर खरपूस असा रंग त्याला आला आहे। आपण ते काढून घेऊयात। पहा, ते निथळलं आहे, मी तुम्हाला झाऱ्यामध्ये दाखवते आणि असं मस्त टाकल्यावर टकटक असा आवाज येतो आहे। मी तुम्हाला दुसराही घाणा काढून दाखवते आहे। सोडताना एकच शेंगदाणे सोडायचा प्रयत्न करा। जरी चुकून आपल्याकडून 3 शेंगदाणे किंवा 2 शेंगदाण्याचे गठोडे पडले तरी आपण ते झाऱ्याच्या साहाय्याने फोडून घेऊयात आणि ते पटकनी फोडा, नंतर ते फुटले जात नाहीत। पहा, मी काढून घेते, सेपरेट एक करून घेते। चला, हाही घाणा आपला तयार झालेला आहे, मस्त असा चॉकलेटी कलर आलेला आहे। आता आपले शेंगदाणे व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत। आपण आता वरच्या कोटिंगची तयारी करून घेऊयात। आपण त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं मीठ ॲड करून व्यवस्थित अशी पावडर तयार करून घेतलेली आहे, एकजीव करून। आता ती पावडर आपण सर्व शेंगदाण्यांना वरून लावून घेऊयात। पहा, मी व्यवस्थित अशी सगळीकडं टाकून घेतलेली आहे ती। आपण मसाले शेंगदाणे करतोय त्यामुळे स्पेशल असा आपण मसाला तयार करून घेतला आहे आणि वरून आपण तो स्प्रेड केला आहे। व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्या। हा मसाला प्रत्येक शेंगदाण्याला लागण याची काळजी घ्या। फायनली आपले मसाले शेंगदाणे तयार झालेले आहेत। मी तुम्हाला हे शेंगदाणे मस्तपैकी टॉस करून आवाज त्यांचा ऐकवते, मस्त असा क्रिस्पी असा आवाज येतोय, पहा। आणि हे शेंगदाणे मस्तपैकी आतमध्ये कुरकुरीत झालेले आहेत, फक्त वरचं आवरण कुरकुरीत झालेलं नाही आहे। मी तुम्हाला एक शेंगदाणे असं दाबून दाखवते, पहा, मस्तपैकी पटकनी असं निघतात ते वरचा कोटिंग। हे शेंगदाणे मस्तपैकी आतमध्ये कुरकुरीत झालेत। एक शेंगदाणा जेव्हा मी तुम्हाला फोडून दाखवले तेव्हा मस्त टचकनी आवाज येतोय। नक्की तुम्ही हे मसाले शेंगदाणे ट्राय करा आणि माझी प्रोसेस फॉलो करा, असेच होतील कुरकुरीत। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।